आज गुढीपाडवा आणि राज्याच्या मराठी नववर्षाच्या निमित्तानं उत्साह बघायला मिळतोय। राज्यात ठाण्यात सुद्धा गुढीपाडव्या निमित्तानं उत्साह आहे। नववर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अवघी तरुणाई रस्त्यावरती उतरली आहे। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्तानं दिमाखदार स्वागत यात्रा इथे निघणार आहे। ढोल ताशांच्या गजरात थोड्याच वेळात या शोभायात्रेला सुरुवात होईल। ही दोन दृश्य आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी किंबहुना संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। एकीकडे गिरगाव आणि दुसरीकडे ठाणे या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत गिरगावातली शोभायात्रा निघणार आहे आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे। तर याच सगळ्या शोभायात्रांचा आढावा आपण हे सगळं वातावरण मंगलमय बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवरती। सुरुवातीला आपण जाऊया ठाण्यामध्ये। तिथे आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, ठाण्यामध्ये कधी होणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात, काय आहे खासियत? नक्कीच आज गुढीपाडव्याचा सण आहे, म्हणजेच हिंदू नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगाने ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून ही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण या मेन चौकात, मुख्य चौकात पाहतोय। तळावपाल येथील या चौकात भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये बरीच चित्ररूप आहेत। जवळपास 35 चित्ररूप यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचपैकी आपण इथे पाहतोय लहान संभाजी महाराज आहेत आणि इथे मोठे झालेले संभाजी महाराज देखील आहेत। त्यांचंच एक चित्ररूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु हे कशा संदर्भात असणार आहे, नक्की या चित्ररूपात काय असणार आहे, या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। चित्ररूप साकारण्यात येणार आहे, देखावा साकारण्यात येणार आहे, काय असणार आहे नेमकं या देखाव्यामागचं कारण काय असणार आहे याच्यामध्ये? यामध्ये दाक्षम जिम्नॅस्टिकचे जवळपास 80 खेळाडू, हे सगळे खेळाडू आहेत आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते आणि राज्यस्तरीय स्पर्धक पण आहेत। हे सगळे वर्षभर स्पर्धा खेळतात आणि स्पर्धा संपल्यानंतर हा एक असा क्षण असतो, असा हा सोहळा असतो की या मुलांना हे करण्यात एक वेगळी मजा येते। आणि ही सगळे आम्ही दरवर्षी वेगळ्या प्रकारचं करतो। यावेळेस मुद्दाम छावा खूप फेमस झालेला आहे, लोकांना माहिती पडलाय, म्हणून संभाजी महाराजची जीवनरेखा एक तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे छोटा संभाजी आणि राज्याभिषेकापर्यंत मोठा संभाजी हे सगळं करत असताना बुऱ्हाणपूरची लढाई पण आहे, त्याच्यामध्ये आग्र्याहून सुटका पण केलेली आहे आणि मुलं सगळे जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सोबत करतात। म्हणजे मावळे काय जिम्नॅस्टिक कसं करतात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सगळे पालक, याच्यामध्ये जवळपास 100 पालक पण इथं सहभागी आहेत। मॅट्स रस्त्यावर टाकून या मुलांना प्रात्यक्षिक करावं लागतं, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते, पण सगळ्यांची मदत असल्यामुळे खूप छान सक्सेस होतं आणि आनंद येतोय। बाल संभाजी देखील आपल्यासोबत आहेत। बाल संभाजी म्हणलेला आहे, कसं वाटतंय तुला आजच्या दिवशी? चांगलं वाटतंय मला खूप। तयारी कशी केली होतीस यासाठी? 2-3 वीकसाठी प्रॅक्टिस केलेली। अरे वा। बाल संभाजी नंतर मोठेपणाचे संभाजी देखील आपल्यासोबत आहेत। संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही साकारणार आहात, काय वाटतंय, काय मनातून भावना आहेत? आमचे सर श्री महेंद्र बाबुलकर सरनी आम्हाला बोलले की तुम्हाला संभाजीचा करायचा आहे रोल, तो आम्ही खूप प्राऊड फील झाला की आता सगळे चालू आहे संभाजीचा सावाचा, तो आम्हाला जरा प्राऊड फील होतोय आणि सगळं माहिती दे तुम्हाला कसं काय। किती दिवसांपासून प्रॅक्टिस केलं होतं या सर्वांची? आमचं 10-15 दिवस पासून प्रॅक्टिस चालू आहे आणि आमचे सरचे, आमचे प्रणालीताई बाबुलकर सगळ्यांचे खूप मेहनत आहे। आम्ही सगळेच 10 दिवस 15 दिवस पहिले कामं वगैरे थोडा सोडून येतात, प्रॅक्टिस करते, चांगलं वाटतं। ठाण्यातील या शोभायात्रेमध्ये छावा चित्रपट जो सर्वाधिक गाजला होता त्याचीच रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। याच्यामध्ये देखावा सादर करण्यात येणार आहे, कशा प्रकारे संभाजी महाराजांची सुटका करण्यात आलेली होती, कशा प्रकारे सर्व एकूण काय काय झालं होतं ते सर्व या चित्ररूपाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून हे जे शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यामध्ये बरेच चित्ररथ जे आहेत ते सहभागी होणार आहेत। जवळपास 35 चित्ररथ यामध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे सायकल प्रेमी देखील यामध्ये सायकल घेऊन असणार आहेत आणि बुलेटवरती विराजमान झालेल्या महिला असतात, बुलेट राणी असतात, त्या देखील यामध्ये असणार आहेत। आपल्याला स्नेहा, आपण ठाण्यातली दृश्य तर पाहत राहणारच आहोत। आता आपल्यासोबत गिरगावातनं उदय जाधव आणि नागपुरातनं उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण आता सुरुवातीला जाऊयात गिरगावामध्ये।
गिरगावातली शोभायात्रा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे असतं. उदय, यावर्षी विषय काय आहे? अगदी बरोबर आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गिरगावकडे असतं, कारण उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं गिरगावला. आणि आज गिरगावमध्ये आपण पाहतोय स्वागत यात्रेचं अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं जातं. मी आता गिरगाव चौकामध्ये आहे आणि या गिरगाव चौकामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्ररथ आपण समोर पाहू शकतो. छत्रपती संभाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती इथे सिंहासनावरती आरूढ झाली आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या आपण पाहतो की छावा सिनेमाचं गारुड जे आहे संपूर्ण भारतभर पसरलेलं, संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि त्याचंच एक प्रतिबिंब जे आहे त्या स्वागत यात्रेमध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. छावाचं एक जे आहे आपल्याला प्रतिबिंब इथे पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर यंदा संविधानाला जे आहे 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत भारतीय संविधानाला, त्यामुळे इथे संविधान चित्ररथ देखील आणण्यात आलेलं आहे. एक सुंदर अशी रांगोळी जी आहे त्या बाजूला आपण इथे पाहू शकतो. सुंदर अशी रांगोळी जी आहे ती इथे काढण्यात आलेली आहे. एक जल्लोषपूर्ण वातावरण, उत्साहपूर्ण वातावरण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि याच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कसं नियोजन केलेलं आहे आपण जाणून घ्या. आपल्यासोबत इथे आयोजक आहेत. काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे नियोजन आहे? यावर्षी आम्ही माय मराठी ही संकल्पना घेऊन या ठिकाणी गुढीपाडव्याचं स्वागत सोहळा साजरा करत आहोत. छावा, धर्मवीर, हिंदुत्व हे सगळं ज्याच्याकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळते असे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे. गुढी आहे. खास आकर्षण गिरगावचा महाराजा आहे, संविधान आहे. असे विविध चित्ररथ ह्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. मग त्यात काही मागण्या आहेत, जसं की अरबी समुद्रात जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं ते कधी होणार, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी बसवणार. त्याचबरोबरीने जर फेरीवाल्यांना 25 वर्ष ह्या ठिकाणी आपण राहत असाल तर ह्या ठिकाणी त्यांना फेरीचा धंदा किंवा व्यवसाय करता येतो. तर आमच्या इथे जे बेरोजगार आहेत ह्यांच्यासाठी आरक्षण कधी लावणार, स्थानिक भूमिपुत्रांसाठी, असे विविध प्रश्न आम्ही मांडलेले आहेत. अनेकांचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत. त्याचबरोबर इथं आपण बाजूला गुढी देखील पाहतोय. गुढीबद्दल काय सांगणार, कधी पूजन करणार आहे गुढीचं? ह्या गुढीचं पूजन बरोबर 7:30 ते 7:45 आम्ही करू आणि आमची रॅली त्यानंतर सुरू होईल. आता आपण इथं पाहतो की इथे सुंदर अशी गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे. या गुढीचं पारंपरिक पूजन जे आहे ते इथं केलं जाणार आहे. पारंपरिक पूजन झाल्यानंतर मग या स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे. चित्ररथ मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर मराठी कलाकार देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि तरुणाई जी आहे ती जल्लोषामध्ये मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये जल्लोषात आणि उत्साहात सहभागी झालेली आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळणार आहे. बिलकुल उदय, पुन्हा गिरगावात आपण येऊच सगळी ही चित्र बघण्यासाठी रंगीबेरंगी. तुर्तास आपण जाऊयात नागपुरात. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. उदय, कशी असते नागपुरातली शोभायात्रा? यावर्षीचं काय वैशिष्ट्य आहे, काय संकल्पना आहे? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरकरांना या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जे आहे ते शोभायात्रेचं आयोजन केलेलं. आपण सध्या तात्या टोपेनगर इथं असलेल्या गणपती मंदिराच्या बाहेर उभं आहे आणि आपण इथं पाहतोय की सकाळी म्हणजे 6:30 वाजता जी आहे त्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. विविध चित्ररथ जे आहे त्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला. त्यामध्ये राम दरबार असेल किंवा शंकराचं चित्र असेल ते असेल आणि समोर मराठमोळ्या पद्धतीनं साजरा केलं जाणारं नवीन वर्षासाठी जे आहे ते ढोल ताशा पथक असेल, लेझिम पथक असेल, अशा वेगवेगळे पथक आहेत, चित्ररथ आहेत. आणि याच्या माध्यमातून जे आहे ते नवीन वर्ष उत्साहात साजरा करण्याचा हा नागपूरकरांचा प्रयत्न आहे. रस्त्याच्या दोन्ही भागात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांना देखील यासाठी गर्दी केलेली आहे. मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान देखील या सगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून जे आहेत ते नागपूरला उपस्थित झालेल्या आहे. आपण दरवर्षी पाहतो की या तात्या टोपेनगरमधून निघणारी शोभायात्रा जी आहे ती नागपूरकरांचं लक्ष वेधून घेणारी शोभायात्रा असते. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला जे आहे ते नागरिक या शोभायात्रेची वाट पाहत असतात आणि दरवर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आता ही शोभायात्रा जी आहे ती साजरी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे नागपूरचं नवीन वर्ष म्हटलं तर ही शोभायात्रा आपसुकच नागपूरकरांच्या डोळ्यासमोर येते. अगदी सकाळीपासून जे आहे ते अबालवृद्ध असतील पारंपरिक वेशभूषा करून जे आहे ते या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी इथं एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळामध्ये या शोभायात्रेमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी होणार आहेत. ते देखील दरवर्षी या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात आणि नवीन वर्षांच्या जे आहे ते आपला नागरिकांना जे आहे ते शुभेच्छा देतात. आता ही शोभायात्रा इथून पुढं 8 वाजता चौकाकडे निघाल
आणि ज्यावेळी ज्या मार्गाने शोभायात्रा जाईल तिथून नागरिकांकडून जे आहे ते या शोभायात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे। एकूणच काय तर हे नवीन वर्ष साजरं करण्यासाठी जे आहे ते नागपूरकर सज्ज झालेले आहे। मग अभिनेत्री प्रधान असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे देखील याच्यात असेल। यावेळी नागपूरचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते नागपूरमध्ये असणार आहे। त्यामुळे नागपूरकरांचं हे नवीन वर्ष जे आहे ते एका बाजूने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री आणि सर्व नागपूरकर असे एकत्र मिळून जे आहे ते नागपूरकर आपलं नवीन वर्ष जे आहे ते साजरं करणार आहे। आपण पाहतोय की या मंदिरातून आता या प्रभू श्रीरामचंद्राच्या रथाला जी आहे ती या रथामध्ये विराजमान करण्यात येत आहे। हा मुख्य रथ असणार आहे आणि आज या गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत ते आपल्या भक्तांची भेट घेण्यासाठी जे आहे ते मार्गस्थ होणार आहे। त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा सोहळा म्हणून नागपूरकर पाहत असतात, कारण या निमित्तानं जे आहे ते दररोज भाविक मंदिरात येऊन रामाचं दर्शन घेतात। मात्र आज प्रभू श्रीराम स्वतः जे आहे ते आपल्या भक्तांना भेटण्याकरता जे आहे ते मार्गस्थ होतं। त्यामुळं अतिशय महत्त्वाचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी जे आहे ते नागपूरकरांना गर्दी केल्याचं आपण पाहतोय। अभिनेत्री तेजश्री प्रधान देखील या सोहळ्याच्या निमित्तानं जे आहे ते आता इथं सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः आहेत तेजश्री प्रधान, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही पहिल्यांदाच नागपूरला या सगळ्या उत्सवात सहभागी झालेला आहे। तुम्ही मुंबईला हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होताना पाहता, नागपूरमध्ये पाहून कसं वाटतं? खूपच छान वाटतंय मला, कारण नागपूर कायमच कलेवर प्रेम करणारं शहर राहिलंय। नागपुरात नाटकाचे प्रयोगही फार छान होतात आणि यानं त्या कारणाने सातत्याने नागपूरमध्ये येणं होत असतं। आणि खरं सांगायचं तर आपली मराठी संस्कृती कला जोपासली जाते इथे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय की यावर्षीची गुढी माझी नागपुरात मला उभारता येणार आहे आणि शोभायात्रेला सामील होता आलंय। नवीन वर्षाची सुरुवात या शहरातनं झाली आहे, त्यामुळे लेट्स लुकिंग फॉरवर्ड। पण साधारण दरवर्षी तुमचा गुढीपाडवा असतो, कसा असतो? तुम्ही कशा पद्धतीने हा सगळा गुढीपाडवा साजरा करत असता? दरवर्षी खरं तर ना कुठल्या शहरामध्ये शोभायात्रेतच असतो गुढीपाडवा, त्यामुळे उत्सुकता असते। आणि आम्हा कलाकारांसाठी आम्ही म्हणत असतो मायबाप असतात आमचे प्रेक्षक, तर खरंच ते मायबाप जे असतात त्यांच्याबरोबर आम्हाला इथे गुढीपाडवा साजरा करायला मिळतो, त्यामुळे छान वाटतंय। नवीन वर्षात काय संकल्प असणार आहे तुमचा? काय संकल्प? छान वागूया, छान राहूया, माणूस बनण्याचा आणखी प्रयत्न करूया। थँक्यू। आपण पाहतोय की नवीन वर्षाचा संकल्प जो आहे तो नवीन वर्ष